नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, पावसाचे जे वातावरण आहे हे सारखंच होत आहे मित्रांनो. आज सकाळी तर खूपच डेंजर वातावरण झालं. असं वाटलं होतं की आज तर सकाळीच चालू करतो की काय मुसळधार पाऊस. पण त्याच्यानंतर थोडंसं वातावरण जे आहे हे विरळ झालं आणि बऱ्यापैकी आता ऊन पडत आहे आणि ढगं येत आहेत. म्हणजे ऊन सावलीचा खेळ आता सध्या तरी चालू आहे. तर मित्रांनो, आपले जे प्लॉटमध्ये जे नरकळीचं जे प्रमाण होतं अधिक जे निघालेली होती ती आता ओपन होऊन बऱ्यापैकी जे आहे ड्रॉपिंगसाठी जे आहे सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे बऱ्यापैकी कळी जी आहे ही नरकळी घंटी कळी जी आहे ही ड्रॉपिंग होण्यासाठी सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने. आणि जे पाऊस काळामध्ये जे वातावरण सलग खराब झालं त्याच्यामध्ये नरकळीचीच जी गुंजावस्था असते तीही काही प्रमाणात खाली गळलेली आहे अशा पद्धतीने. कारण जो पाऊस झाला आहे मित्रांनो, साधारण 2 ते 2.5 तास जे आहे मित्रांनो नॉनस्टॉप जे आमच्याकडे पाऊस झाला, तर एक वेळ चांगलं झालं का तो पाऊस झाल्यामुळं ही जी बारीक वगैरे जी आहे ही लवकरच पडून गेली, हिनं लवकर जागा मोकळी करून दिली. तर मित्रांनो, आता जे आहे इथून पुढे आपल्याला स्प्रे घेण्याचं शेड्यूल आहे तो पण एक पुन्हा स्टार्ट केला पाहिजे. कारण पाऊस काळामध्ये मध्यंतरी जो काही पाऊस जो होत राहिला त्या पावसामुळे मित्रांनो आपल्याला जे आहे कळीसाठी जे स्प्रे आहे एक घेता नाही आली. कारण सलगच पाऊस चालू राहिला आणि त्यावेळेस आपल्याला डिजीज कंट्रोल करण्यासाठीच आपल्याला जे आहे ते स्प्रे घ्यावं लागली. आणि खराब वातावरण असल्यामुळे कळीचे स्प्रे जे आहेत आपल्याला ते पूर्णपणे टाळावं लागली. आणि पूर्ण शेड्यूल जे आहे हा पूर्णपणे जे आहे आपला ठप्पच पडला होता. तर साधारणतः मित्रांनो, आपल्या प्लॉटला आता पानगळ करण्यासाठी साधारणतः माझ्या मते जवळजवळ आता 40 दिवस होत आहे मित्रांनो. तर हे 40 दिवसात कळीचा जो स्प्रेचा जो शेड्यूल आहे आपण जो मागं व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तो शेड्यूल आतापर्यंत डबल रिपीट झाला असतं मित्रांनो. कारण आपण साधारण 4-4, 5-5 दिवसाच्या अंतरावर एक तो स्प्रे जे आहे मित्रांनो आपण घेत असतो. पण पाऊस असल्यामुळे आणि खराब वातावरण असल्यामुळे आपण ते काय घेऊ शकलेलो नाही. आणि ते जे आहेत ते सर्वच स्प्रे जे आहेत पेंडिंगला आहेत. काय फार तर 1-2 झाले असतील. तरी आपण आज वातावरण जे आहे चांगलं झाल्यामुळे कळीसाठीचं एक स्प्रे जे आहे मित्रांनो आपण तो शेड्यूलनुसार जो राहिला होता तो आज घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता तो मी चालूही करणार आहे. तत्पूर्वी म्हणलं एक थोडासा एक व्हिडिओ काढावा आणि काय वगैरे स्प्रे घेणार आहे, कुठला घेणार आहे तेही तुम्हाला थोडंसं सांगावं मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे आहे बऱ्यापैकी फ्लावर आता ड्रॉपिंगसाठी सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच म्हणलं आता आपण पुढले स्प्रे जे आहे जे पेंडिंगला राहिलेले आहेत ते लवकरात लवकर चालू केले पाहिजे, जेणेकरून पुढे जे आहे आपल्याला फ्लावर जे आहे लवकर मिळाले पाहिजे. कारण मित्रांनो, फ्लावरमध्ये जर गॅप पडला तर आपले पुन्हा पुढं बऱ्यापैकी दिवस जे आहेत मित्रांनो लांबतील सेटिंगचे. कारण बॅक टू बॅक लगेच मागून जे आहे मित्रांनो कळी जी आहे निघाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला सेटिंगसाठी प्लॉट चालू होईल. मोठा जर गॅप पडत राहिला आणि पुन्हा जास्त कमी जर पाऊस झाला तर नक्कीच मित्रांनो हे जे आहे चौक्या ही सुद्धा लीक होण्याची शक्यता ही दाट असते मित्रांनो. चौकी लीक झाल्याच्या नंतर मग तर ती चौकी फेलच होऊन जाते मित्रांनो. त्यामुळे थोडंसं शेड्यूल जे आहे आता आपण पुन्हा चालू करायचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आपल्या शेड्यूलनुसार काही ज्या फवारण्या आहेत कळीसाठीच्या साधारणतः 1-2च स्प्रे गेलेले आहेत. आपण ज्या व्हिडिओत चर्चा केलेल्या आहेत 2 प्रकारचे शेड्यूलमध्ये, त्यातल्या साधारण 1 किंवा 2 स्प्रे गेलेले आहेत. त्यानंतर काय स्प्रे गेलेले नाहीत. तर त्यातलाच आज एक आपण स्प्रे घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तो स्प्रे जे आहे मित्रांनो आपण कुठला घेणार आहोत ते आता बघूया, जेणेकरून तुमच्याकडे पावसाचं वातावरण जर उघडलं असेल तर तुम्हालाही त्या पद्धतीने स्प्रेचे नियोजन करता येईल. आणि आज वातावरण खराब असल्यामुळे मित्रांनो जी मधमाशी आहे तीच सुद्धा निवांत आज पेटीतच आहे. ती काय पेटीच्या बाहेर अजून आलेली नाही. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रमाणात पद्धतीने काही प्रमाणात आपल्याकडे जी आहे माझी कळी होती. त्याची गॅरंटी नाही चिटकाल का नाही चिटकाल, कारण पेट्या ठेवून तर काय 2-3 दिवस झालेले आहेत. 2-3 दिवसात फार अशी माशी किती फिरणार आहे. पूर्ण ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याला आठवडा लागेल.
तर चला मित्रांनो, बघूया आपण आज आपण शेड्यूलनुसार जे आहे जे शिल्लक राहिलेले आपले जे स्प्रे होते ते कुठले आहेत आणि आता आपण काय घेणार आहोत आणि याच्यानंतरही काय घेणार आहोत ते स्टेप बाय स्टेप आपण बघणारच आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, जे काय आता शेड्यूलनुसार जे आपण स्प्रे घेत आहेत तर तो आहे मित्रांनो, आज घेत आहोत आपण स्टॉपिट जो आहे कॅल्शियम मित्रांनो. आणि मित्रांनो, स्टॉपिट जर तुम्ही घेता असाल तर नक्कीच हा स्प्रे जे आहे हा एकटा घ्या प्लेनमध्ये. याच्यामध्ये कुठलंही बोरॉन वगैरे ॲड करू नका, कारण हे कॅल्शियम आहे मित्रांनो क्लोराईड फॉर्ममध्ये असल्यामुळे याच्यामध्ये इतर जे मिश्रण जर आपण काही टाकलं तर हे फुटू शकतं आणि ते मिश्रणाचा आपल्याला कुठलाही फायदा होणार नाही. तर त्या यानुसारच मित्रांनो आपण जे आहेत स्प्रे घेताना थोडीशी काळजी पण घेतली पाहिजे कॉम्बिनेशनची, जेणेकरून मिश्रणही फुटणार नाही, त्याची स्कॉर्चिंग झाडावर येणार नाही किंवा आपला केलेला खर्च वाया जाणार नाही अशा दृष्टिकोनाने. तर आपण आज स्टॉपिट घेत आहोत मित्रांनो, साधारणतः 2 ml प्रति लिटर ह्या पद्धतीनं आपण आज घेत आहोत. आणि याच्यानंतर 3-4 दिवसांनी ठरवूया मग कुठला स्प्रे जे आपल्या शेड्यूलनुसार आहे तो एखादा घेऊया, कारण मध्ये एखादा परत मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक जे आहे आपल्याला घ्यावं लागेल, कारण वातावरण जे आहे बऱ्यापैकी अजून खराबच आहे. ऊन सावली जरी असेल तरी वातावरणामध्ये थोडंसं आर्द्रता जी आहे जास्त आहे आणि नायट्रोजनची लेवलही जास्त आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला शेंडा थांबण्यासाठीही प्रयत्न करावा लागतील. तसा शेंडा आपला स्टॉपच आहे तरी पण नाही म्हणून एक स्प्रे जो आहे आपल्याला घ्यावा लागेल, जेणेकरून आपल्याला जे शेंडा आहे हा आपला चालणार नाही आणि झाड कळीसाठी पुन्हा प्रोत्साहित होईल आणि चांगलीपैकी कळी जी आहे आपल्याला काढण्यासाठी सुरुवात करेल. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी ऊनही पडलेलं आहे, तर ब्लोरो वगैरे आणून ठेवला आहे. आता ब्लोरो जे आहे मित्रांनो मी भरून घेतो आणि स्प्रेला जे आहे मित्रांनो आज मी चालू करतो. मित्रांनो, कॅल्शियमचा जो स्प्रे तुम्हाला कळी काढण्यासाठी कॅल्शियम हे मित्रांनो खूप महत्त्वाचं घटक आहे. सेटिंग काळामध्ये सर्वात जास्त लागणाऱ्या जर गोष्टी असतील तर ते आहेत फॉस्फरस, मायक्रोन्यूटन, कॅल्शियम, बोरॉन ह्या गोष्टी असतात मित्रांनो. ह्या आपल्याला झिंक ह्या गोष्टींचा वापर आपल्याला जास्त करावा लागतो सेटिंग काळामध्ये. तर 15 दिवसाला कॅल्शियम आणि बोरॉन गेलं पाहिजे. आणि स्टॉप असेल तर एकटं स्टॉपिट नंतर बोरॉनचा स्प्रे किंवा ड्रिपने तुम्ही बोरॉन देऊ शकता मित्रांनो. कारण कळी काढण्यासाठी आणि त्यातल्यात मादी कळी काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला कॅल्शियमची गरज खूप असते. डाळिंब शेतीला, डाळिंब पिकाला कॅल्शियम फ्लावरिंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जे आहे कॅल्शियम हा खूप लागतो मित्रांनो. आणि हा हार्ड पार्ट आहे, कसा पिकाला आपल्याला उचलण्यासाठी हा जड जातो, त्यामुळे आपण त्याला थोडंसं वेगळा फॉर्म जेणेकरून झाडाला लवकर अपटेक झाला पाहिजे अशा प्रकारचेच फॉर्म निवडायचे आहेत. त्यामध्ये आपण आज स्टॉपिट आहे तो घेतलेला आहे, किंवा चिलेटेड कॅल्शियम जो तुमच्याकडं चांगला ब्रँड भेटत असेल त्या तो चांगला ब्रँड हे तुम्ही घेऊ शकता. आणि त्यासोबत बोरॉन घेऊ शकता. आणि स्टॉपिट घ्यायचा असेल तर एकटा स्टॉपिट घ्या, त्यासोबत काही बोरॉन मिक्स करू नका, मिश्रण 100% तुमचं फुटेल मित्रांनो. तर मित्रांनो, थांबूया व्हिडिओमध्ये इथेच. आपण आता ब्लोअर भरतो मी आणि स्प्रेसाठी जे आहे मित्रांनो चालू करतो. जो आता स्प्रे आहे मित्रांनो आपला कॅल्शियम आहे कळीसाठी, जो शेड्यूलनुसार जे आहे फवारण्याची रुटीन जे आहे मित्रांनो आपण आता पुन्हा चालू करत आहोत. कारण आज जर आपण कॅल्शियम घेतला आणि 3-4 तासानंतर जरी पाऊस झाला तरी तो कॅल्शियम झाडाला लागू होऊन जाईल. आणि पुढे 3-4 दिवसात वातावरण जरी 1-2 पाऊस पडले तरी पुढे आपण एखादं कीटकनाशक बुरशीनाशक घेऊन त्यानंतर कळीसाठी काय घेणार आहोत ते बघूया. पुढे आपण घेऊया डेली ग्रो गावसामॅक्स किंवा त्यासोबत त्याच्या व्यतिरिक्त अजून एखादा आपल्याला काय घेता येईल कंडिशन वाईज आपण चेंज करू. आणि जे घेईल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल मित्रांनो. तर थांबूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.